अरे कुठं जाते चालवायची आहे गाडी. हा नाच करते गौरीला आमच्या चालवायची गाडी. सोबत गाडीमध्ये बसून आलेली आहे. काय आता खुळ लागले काय माहिती. येते फिरते बसते असू दे. आपण निसर्ग एन्जॉय करूया. आमच्या गावातला सर्जेरावाचा घाट आहे. सर्जेराव इथले सरकार होते, त्यांच्या नावाने हा घाट आहे. दगडी बांधकामामध्ये केलेला आहे. अजून तरी हा शाबूत आहे. पूर येतं, जेव्हा पण पूर येतं हे जे पाणी आहे सगळं पाणी इथे भरून जातं. हे सगळं पाण्याखाली असतं आणि ते मंदिर जिथे दिसतंय तिथपर्यंत तिथे पाणी असतं. आणि हे बघा पूर मस्त उन्हाळ्यात. लाव ना फोन त्याला. जेपी फार्मचे आधार स्तंभ संस्थापक शिवम पवार फोन लावला. उचलतोय की नाही? कुठं रे मालिक? आपल्या सरांच्या कुठं? इस्पुर्ली कोल्हापूरला गेलो रे बाबा. होय का? या लागलास काय? हो यायला लागलाय. गौरी चल. धडपडते हा. घेईला गाडीत चल. गौरी चल. ड्रायव्हर सोडून जाऊ. चल ये ये. गौरीचा नाद लय बाय. आता गाडी चालू केल्यावर बरोबर येते. हा हे बघ बसलीच. हा मस्त अशी गौरी आता आमची बसलेली आहे. बिन पगारी फुल हमाली. बिन पगारी आम्हालाच कामाला लावणारी. आता हे झाली. आता आम्ही जाऊया मागे. रिव्हर्स घेऊया गाडी पहिला. याला धर जरा. रिव्हर्स टाकूया गाडी आपली मस्त. नाद करते काय? रिव्हर्स किंग. रिव्हर्स नुसतं रिव्हर्स. रिव्हर्स किंग करायचं रिव्हर्स. नोडे बाय. आयुष्य गेलं. रिव्हर्स आयुष्य रिव्हर्स मध्ये आतापर्यंत पुढेच जाईना झाले. पहिला गिअर टाकला नाही, क्लच सोडला नाही की तवर मग लागती रेंडकी. रिव्हर्स करतोस काय? जाऊया आता आपण मस्त वाळवे ह्या गावातून. तुम्हाला आम्ही गाव दाखवतो. आमच्या गाव आणि गावातली गल्ली बोळ कशी असतात. एवढ्याशा जागेत नुसती गर्दी. होय. आणि एवढ्याशा जागात एवढी मोठी मोठी घरं बी असतात आमच्या. अलग ही लेवल के रईसी. एवढे श्रीमंत आम्ही नाही सोडा, पण तरी आम्ही तुम्हाला दाखवतो. म्हणजे कशी रईसी दाखवली आणि तुम्ही रईस असाल तर बघा. गरीब असलं तर गरीब पण बघा. आता आपण सुट्टे पैसे काय आणलेले नाहीत ना.
आणि मस्त लँडिंग. मस्त अशी बसलेली आहे. अरे कुठं जाते? चालवायची आहे गाडी. हा नाद करते. गौरीला आमच्या चालवायची आहे गाडी. तिला काय झालंय आज मला? नुसती ड्रायव्हिंग. ड्रायव्हर आमचा काय ड्रायव्हर आमचा काय माणसातला नाही आज. ड्रायव्हर बकासलाय. ड्रायव्हरने आमच्या लावली 90. ड्रायव्हर फास्ट आहे ती. ड्रायव्हर आमचा फास्ट आहे आज. रेटरा लावून ड्रायव्हरला सांभाळून नेऊया. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत घराकडे. जाऊन जरा गौरीला सोडूया. आमच्या सानिध्यात राहिली इतका टाइम. भरपूर मस्त वाटलं आम्हाला. तिने एवढा त्रास दिलाय. हा आणि आता आम्हाला हिची गरज पण काय वाटत नाही. उंदीर परवडलं पण हे कुत्रं नाही परवडत. आणि गेला नुसतं खाऊ पिऊ, आराम करू. उंदीर जितकं बिळात शिरत नसेल तेवढं हे कुत्रं शिराय बघताय. हे बघा आता निवांत. तिला काय झालंय काय माहिती. नुसतं हिला वारं पाहिजे. दुसरं आता हिला कायच पडलेली नाही. निवांत मध्ये खाऊ पिऊ आराम ऐश करू. करू. माझ्या कपड्यांना तर पूर्ण हिने केस लावून लावून आई बहीण करून टाकले. तर मित्रांनो आता आपण आपल्या गावात एंट्री केली आहे. आणि आता तुम्हाला आमच्या गावाचं खरं वातावरण दाखवतो. 1 किलोमीटर वरती आमचं गाव आहे आणि हे गावाकडे जाणारं आमचं वातावरण असं आहे. एवढा निसर्गरम्य वातावरण. हे बघा या साईडला किती ओपन आणि हे दिसतंय. एकदम गाडी चालवून थकली. गौरी गाडी चालवून थकल्यामुळे निवांत बसली. निवांत एकदम चिल करते. सोडूया इथे निवांत. आता आपण आपल्या गावात एंट्री मारली आहे गाईस. आणि काय नुसता बांधकाम सगळीकडे बांधकाम. होय सगळीकडे बांधकाम. इथे पण बांधकाम व्हायला चालू आहे सगळीकडे. इथं बघशील तर हे पण घर नवीन बनलंय. जायला आमचंच घर तेवढं जुनं आहे. हे बघा सगळ्यांची घरं झाल्यात. नुसती जमीन आणि आमचंच घर तेवढं जुनं राहिलंय बघा. शेतकरी शेतकऱ्याचं घर. ओजी शीट. ओजी शीट ही बाई उडी मारून गेली. ही आली बघा. ही आली परी. परी 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 बोलते सप्पू बोलते. आता आपण गौरीला घरी सोडलेलं आहे. आई आहेत तर बघूया. आईंना भेटूया. आई असल्या तर ठीक आहे नाहीतर आपण जाऊया. ठीक आहे गौरीला सोडूया. आई काय झोपण्याचा झोपा गौरीला सोडलं इथं. काम होतं ते झाले गाईस. गौरीला सोडायचं होतं ते आपण आता सोडलंय. आता ही परी मागे लागली. आपण जाऊया. हिला जायचं फिरायला. पहिला न्यायचं. चलो. लाल्या यायच्या आधी तर बसून घ्या. नंतर मग आपण निघून जाऊया. सोडून जायचंय. तिला न्यायचं नाही. परी तर नाही आपल्या सोबत. आता ही येणार पण हिला आपण न्यायचं नाही. तिला आपण डायरेक्ट व्हॅनिश होऊन जायचं. तसं बघायला गेलात ना तर तुम्हाला आरशात दिसेल पाठून पळत यायला लागली आहे. तिलाच आपण दिलेली टिकली. कारण कुत्रा असा विषय आहे की तुम्हाला सोडून कुठे जाणारच नाही. अजून आलंय. आपण फक्त गायब होऊया कारण ते अजून पण मागे आरशात दिसते. अजून तरी नाही.
अजून तरी काय दिसेना. आता मी इथून पुढे येत नाही. इथून पुढे दिसलो ना आपण हा. तरी येणार ना. शिवसला परत रिटर्न जायचं कोणासोबत. मग ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्या कुत्र्याला सोडून जाणं एवढं पण सोपं नाही, कारण की 5 किलोमीटर काय असे ना, 5 किलोमीटर पण ती Running येणार. करत होती. पण तिला माहिती आहे एकदा घरी सोडलं की ती गावाची ही जी बेस आहे आमच्या, एकटीच जात नाही. ही बेस 1 किलोमीटर वर आहे बरोबर. ती 100% इथपर्यंत येणार आणि इथून परतून ती जाणार. कारण तिला माहिती आहे इथून पुढे मेन रोड चालू होतो, ती येणार नाही. पण जर तुम्ही सावकाश गेलात तर ती 5 किलोमीटर नक्की येणार मागे. मगाशी पण तिला बोलवताना, जेव्हा आम्ही ब्लॉग सुरू करणार होतो तेव्हा तिला बोलवताना काही ती आली नाही. आणि आता मागे पडून पडून हैराण करणार. मग तिला आता आम्ही सोडलंय आणि आता आम्ही चाललोय.